अहो मॅम, माझ्याकडे ना एक स्टुडंट आला होता. त्याला ना युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलचं ऑफर आलंय. पण मग त्याचे पेरेंट्स म्हणत होते की ट्युशन फीज, लिव्हिंग एक्सपेन्स सगळं मॅनेज करायला खूप मुश्किल होत आहे सेल्फ फंडिंग मध्ये. अच्छा. मग त्यांना कसं गाईड करू, मला तेच नाही समजत आहे. आपण त्यांना एज्युकेशन लोन सांगू शकतो ना. नक्की. एज्युकेशन लोन आता हल्ली खूप फ्लेक्सिबिलिटी देतात बँक्स आणि ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यांच्याकडनं इझिली एज्युकेशन लोन आपल्याला आता अवेल करता येतं स्टुडंटसाठी. अच्छा. पण मग मॅम, त्याच्यामध्ये ट्युशन फीज, लिव्हिंग एक्सपेन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स वगैरे हे सगळं कव्हर होतोय का? हो. सगळं ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत, ज्या बँक्स आहेत किंवा ज्या नॅशनलाइज बँक्स आहेत ते सगळं स्टुडंटचं कव्हर करतात. म्हणजे टोटल ट्युशन फी, त्यांचा लिव्हिंग कॉस्ट, त्यांना पाहिजे ते त्यांना बँकेशी बोलून ते सगळं करता येतं. पण मग मॅम, प्रोसेस वगैरे सिमलेस असायला पण तर पाहिजे ना. म्हणजे खूप वेळ लागला तर मग स्टुडंटला पण त्याचं प्रोसेसिंग मध्ये खूप. आपण काय करतो अक्षरा, जेव्हा स्टुडंटला ऑफर येतं ना तेव्हापासूनच त्याची प्रोसेस आपण बँकेला लोनची प्रोसेस स्टार्ट करायला त्याला गाईड करतो. जोपर्यंत त्याला जायचं असतं तोपर्यंत इझिली लोन सँक्शन होऊन जातं. ओके. आणि मग मॅम, प्रोसेसिंग वगैरे म्हणजे सिमलेस असते की कसं, की खूप हेक्टिक असते त्याची प्रोसेस? कारण मी असं ऐकलंय, मला ते पेरेंट म्हणत होते की त्यांच्या पास्ट मध्ये कोणी फ्रेंडने केलं होतं तर त्यांना खूप प्रॉब्लेम आला आणि मग बेनिफिट्स वगैरे पण खूप काही नव्हते. मग त्याचं खूप काही विचारत होते. नाही, आता बँकवरती टोटल डिपेंड आहे. आता खूप साऱ्या बँक खूप फ्लेक्झिबल झाली. इव्हन नॅशनलाइज बँक सुद्धा खूप फ्लेक्झिबल झालेल्या आहेत. युनियन बँक आहे, स्टेट बँक आहे, ते तर 40-50 लाखापर्यंत विदाऊट मॉर्गेज लोन देतात. त्यांची प्रीमियर लिस्ट असते, त्यामध्ये जर त्यांची युनिव्हर्सिटी असली तर आणि बघितलं ना तू, आपले सगळे स्टुडंट त्या प्रीमियम लिस्ट मध्ये असणारच आहेत. एक्झॅक्टली. कारण आपले स्टुडंट अगदी टॉप रँक युनिव्हर्सिटीला असतात, वेगवेगळ्या कंट्रीकडून असो, पण त्या आहेत त्यांच्या लिस्टमध्ये. इझिली त्यांना 40-50 लाखापर्यंत लोन मिळू शकतं. आणि ज्यांना कोलेटरलचा प्रॉब्लेम होतो, त्यांना काही सिक्युरिटी देण्यासाठी त्याच्यासाठी प्रायव्हेट कंपनीज आहेत ज्या इझिली त्यांना अगदी 50-60 लाखापर्यंत लोन देतात. आणि एफडी अगेन्स्ट पण लोन देणारे काही बँक्स पण आहेत. अच्छा, हा पण ऑप्शन आहे. अच्छा, म्हणजे मग मी पेरेंट्सला सांगू शकते तो ऑप्शन. पण मग मॅम, मग त्याच्यामध्ये जर गर्ल्स वगैरे म्हणजे मुली जर असतील तर मग त्यांना काही बेनिफिट्स वगैरे असतात, स्पेशल काही बेनिफिट्स आहेत. कॉपरेटिव्ह बँक्स आहेत अशा, त्यांची गर्ल चाइल्डसाठी आहे. इव्हन नॅशनलाइज पण आहेत. रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये पण काही कन्सेशन असतं काही बँक्समध्ये. ओके. पण मग मॅम, युनिव्हर्सिटीज वगैरे त्यांचं कसं असतं, लाईक ऑफर लेटर काय काय बेसिक डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं द्यावं लागत असेल ना? हो, त्यांची प्रत्येक बँकेची एक चेकलिस्ट असते, ते स्टुडंटला शेअर करतात. मग त्याप्रमाणे डॉक्युमेंट शेअर झाले की ते तपासणी वगैरे झाली की मग लेटर रिलीज करतात. आणि आता खूप म्हणजे आधी कसं खूप वेळ लागायचा लोन सँक्शनला, आणि आता विदाऊट कोलॅटरल मध्ये जर गेला स्टुडंट तर मग प्रॉपर्टी व्हॅल्युएशनचं सगळं म्हणजे बऱ्यापैकी टाइम कमी होऊन जातो. स्टुडंटला लवकर मिळून जातात. रिपेमेंट पण खूप इझी झालेलं आहे. आता आपले स्टुडंट जसे टॉप रँक युनिव्हर्सिटीजला जातात, लाईक इम्पिरियल कॉलेज आहे, ओटी आहे, कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशन क्रेडिबिलिटीच्या मुळे त्यांना लवकर लोन सँक्शन होतं. आणि बँक पण इझिली देते, कारण की एवढा चांगला टॉप रँक युनिव्हर्सिटीमध्ये जर स्टुडंट जातात त्यांच्याकडे पण एवढ्या चांगल्या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट त्यांच्याकडनं लोन घेत आहेत, तर मग त्यांच्या लिस्टमध्ये पण ते हायलाईट करतात तिथे. म्हणजे मग एज्युकेशन लोन तर इझी झालंय खूपच. आणि मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स घेऊ शकताय ना, म्हणजे ऑलमोस्ट 90% स्टुडंट लोन घेतात ते. ओके. म्हणजे मग मी सजेस्ट करू शकते त्यांना एज्युकेशन लोन बद्दल, युनियन बँक वगैरे. ग्रेट. मी सांगते स्टुडंटला. मग थँक्यू सो मच मॅम, खूप मस्त इन्फॉर्मेशन दिली.